सलाम भावांनो बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हा सगळ्यांचे मी या यूट्यूब चॅनलच्या मध्ये तुमचं स्वागत करतो. मी सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचे खरंच मनापासून आभार उपकार मानतो की तुम्ही संदेश ऐकत आहात आणि इतरांना शेअर करत आहात. आणि प्रियांनो, ही खूप सुंदर गोष्ट आहे की आपल्या चॅनलला एवढे सबस्क्रायबर्स झालेले आहेत आणि व्ह्यूज देखील चांगले मिळत आहेत. परंतु अजून देखील आपल्या काही भाऊ बहिणींनी व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही. प्रियांनो, ही खूप सुंदर गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता आणि या चॅनलला सपोर्ट करता तेव्हा तुमच्याशी जुडलेले इतर भावंड ज्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचायला मदत होईल. जर यदा कदाचित जर तुम्ही शेअर करतही नसताल परंतु तुमच्याशी जोडलेले जे भाऊ बहीण युट्यूबवर आहेत किंवा युट्यूबवर ते व्हिडिओ पाहतात तेव्हा त्यांना हे सजेस्ट व्हिडिओ नक्कीच जातील, म्हणून हे तुम्ही सबस्क्राईब करायला हवंय. आज आपण एक खूप सुंदर अशा पुस्तकाबद्दल, माझ्या वैयक्तिकरित्या आवडीच्या पुस्तकाबद्दल, बायबल मधलंच हे पुस्तक आहे, त्याच्याबद्दल आपण मनन करणार आहोत. आणि निश्चितच प्रियांनो, जेव्हा हे पुस्तक तुम्ही वैयक्तिकरित्या मनन करताल तुम्हाला ही अद्भुत धडे आणि जीवनाकरिता एक वेगळंच मार्गदर्शन मिळेल. तर या आपण या पुस्तकाचं अध्ययन करूया. प्रियांनो, हे जे पुस्तक आहे ते बायबल मधलं स्तोत्र संहिता नंतरचं पुस्तक, ज्याचं नाव आहे नीतिसूत्रे. होय, नीतिसूत्रे या नावावरूनच त्या पुस्तकाची एक रचना आपल्याला बघायला मिळते की नीतीची सूत्र आहे, त्याच्या नावामध्येच नीती आहे. किंवा पंडिता रमाबाई यांचं जर बायबल ट्रान्सलेशन तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, इस्रायलाचा राजा दावीद याचा मुलगा शल्मोन ह्याच्या म्हणी. म्हणजे या म्हणी पण आहेत. म्हणी म्हणजे त्या काळात, जुन्या काळात प्रचलित असलेली वाक्यरचना की ज्याच्याद्वारे काही गोष्टी समजवायच्या असतात, सांगायच्या असतात आणि काही मार्मिकही असतात आणि बऱ्याचशा गोष्टी बोध देणाऱ्या असतात. काहीतरी अनुभवाने त्या लिहिलेल्या असतात, म्हणून त्याला म्हणी म्हटलेलं आहे. कारण ती बोलण्याची एक पद्धत, ढब आहे. आणि ज्याचा उल्लेख इथे केलेला आहे नीतिसूत्र याचा पहिला अध्याय आणि पहिल्याच वचनामध्ये, इस्रायलाचा राजा दावीद पुत्र शल्मोन याची नीतिसूत्रे. प्रियांनो, शल्मोन हा जो आहे तो दाविदाचा मुलगा आहे आणि बायबलमध्ये त्याला ज्ञानी पुरुष म्हटलेला आहे. आता शल्मोन हे नाव यहुदी विश्वासकही वापरतात, घेतात. ख्रिश्चन विश्वासकही त्या नावाचा उल्लेख करतात आणि आपले जे मुस्लिम बांधव आहेत त्यांना देखील हे नाव माहिती आहे, प्रचलित आहे. आणि त्या शल्मोन राजाने ही जे नीतीची सूत्रे लिहिलेली आहेत, जगण्याची सूत्रे लिहिलेली आहेत, चांगली सूत्रे लिहिलेली आहेत. सूत्रे याला जर तुम्ही गणिती भाषेमध्ये उपयोग कराल याचा, तर सूत्र हे अशासाठी वापरतात की जेव्हा कधी एखादा गणिताचं जर विश्लेषण किंवा त्याचं उत्तर तुम्हाला काढायचं असेल किंवा एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल, एखादं गणित सोडवायचं असेल, तर ही सूत्र उपयोगात पडतात, जेणेकरून त्या गणिताचा जो उत्तर आहे ते आपल्याला भेटावं आणि त्याचा सोल्युशन मिळावं, म्हणून त्याला सूत्र असेही म्हणतात. प्रियांनो, आज आपण तेच पाहणार आहोत, कारण ही नीतीची सूत्रे जी शल्मोन राजाने लिहिलेली आहेत, जी त्याच्या जीवनामध्ये त्याने खूप साऱ्या गोष्टींचा अनुभव घेतला, खूप सारं ज्ञान त्याने मिळवलं, जे त्याला थेट परमेश्वराकडून आलं. प्रियांनो, शल्मोन राजाबद्दल जर तुम्ही म्हणताल की जेव्हा तो राजगादीवर बसला तेव्हा त्याला समजत नव्हतं की एवढं मोठं राज्य, साम्राज्य मी चालवेल कसा. मी लहान आहे, बुद्धीने कमकुवत आहे. आणि त्यावेळेला तो एकांती गेला आणि परमेश्वराच्या चरणी जाऊन प्रार्थना करून त्याने देवाकडे एकच गोष्ट मागितली. तो प्रार्थना करत होता आणि देवाला विनंती करत होता की परमेश्वरा, मला ज्ञान हवं आहे. त्याने राज्यामध्ये ताकद मागितली नाही, घोडे मागितले नाही, धनसंचय मागितला नाही किंवा ताकद मागितली नाही की जेणेकरून मी माझ्या शत्रूचा पडाव करू शकेल. तर त्याने देवाकडे ज्ञान मागितलं.
कारण प्रियांनो, ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. बायबलमध्ये किंवा ख्रिस्ती विश्वासामध्ये ज्ञानाला फार मूल्य आहे. आणि कुठलंही असो, जर ते चांगलं ज्ञान आहे, जर त्याच्यामध्ये योग्य गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये इतरांची भलाई आहे किंवा इतरांची वृद्धी, स्वतःची वृद्धी आणि ज्याच्यामध्ये नीती आहे, असं जर ज्ञान तुम्ही मिळवताय, तर ते उत्तम आहे. कारण ज्ञान उत्तम आहे असं बायबल सांगतं. प्रियांनो, ज्ञान, परमेश्वराचं वचन सांगतं, की जो कोणी ज्ञानाने उणा आहे त्याने माझ्याकडे मागावे. आणि त्याच वचनाला अनुसरून हा शल्मोन राजा देवाकडे ज्ञान मागतो आणि मग त्याला त्याच्या अंतःकरणाला परमेश्वराचा आवाज ऐकू येतो. प्रियांनो, हा आवाज फक्त शल्मोनासाठीच नाही, तर देवावर विश्वास ठेवणाऱ्या, जिवंत देवावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला ही वाणी आहे. फक्त ती ओळखणं हे प्रत्येकाच्या अनुभवावर अवलंबून आहे. जर तुम्ही शांतपणे परमेश्वराच्या भजनी पूजनी लागलात, त्याची आराधना करायला लागलात आणि प्रार्थना करायला लागलात शांतपणे, एक चित्ताने, पूर्ण आपलं अंतःकरण देवाच्या त्या आवाजाकडे केंद्रित केलं, निश्चित हा आवाज तुम्हाला देखील ऐकू येईल. हा एक सुंदरसा अनुभव आहे. आणि तोच अनुभव शल्मोन राजाला तिथे येतो आणि तो देवाकडे ज्ञान मागतो आणि परमेश्वराचा आवाज त्याला ऐकू येतो. आणि परमेश्वर त्याला म्हणतो, की शल्मोना, तू माझ्याकडे ताकद मागितली नाहीस, साम्राज्य मागितलं नाहीस, तर तू माझ्याकडे ज्ञान मागितलं. आणि परमेश्वराने त्याची ती विनंती ऐकली आणि त्याला भरपूर ज्ञानाने भरलं. ही ज्ञानाची सूत्रे वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं, की जो अनुभव शल्मोनाला आलेला आहे, त्या अनुभवातून आपण जाऊ नये म्हणून शल्मोन राजा आपल्याला हे मार्गदर्शन करतो, सुचवतो. आणि देवानेच त्याला थेट हे ज्ञान दिलेलं आहे. ही तर आपण पार्श्वभूमी याची ऐकली. परंतु आता आपण या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायाला त्यातल्या गोष्टी शिकून घेणार आहोत. नक्की प्रार्थना करा, कारण परमेश्वर अद्भुतरित्या तुमची भेट घेणार आहे, तुमच्याशी बोलणार आहे. नीतिसूत्र पहिला अध्याय पहिलं वचन, जे इस्रायलाचा राजा दावीद पुत्र शल्मोन याची नीतिसूत्रे. दुसरं वचन सांगतं, ज्ञान व शिक्षण ही संपादण्यात यावी, बोधमय वचनाचे परीक्षण करण्यात यावे, सुज्ञतेच्या व्यवहाराचे शिक्षण, धर्म, नीती, सात्विकपणा ही प्राप्त करून घेण्यास यावी, भोळ्यास चातुर्य, तरुणाला ज्ञान व चाणक्षपण प्राप्त करून द्यावे, बुद्धिमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा, बोध वचने व दृष्टांत, ज्ञानी लोकांच्या उक्ती व गूढ वचने समजावी, यासाठी ही आहेत. किती अद्भुत गोष्ट आहे. म्हणजे जर तुम्हाला ज्ञान हवंय, जीवनातले काही अशा अडचणी आहेत ज्याला तुम्ही सोडवण्यास खूप कठीण चाललेलं आहे, तर ही नीतीची सूत्रे तुम्हाला खूप सुंदररित्या सहाय्य करतील. प्रियांनो, जे आपले भाऊ बहीण सध्या IT क्षेत्रात काम करत आहे, होतं बऱ्याचदा की तुम्ही काम करत असताना तुम्हाला अनेक अडचणी येतात, तुम्हाला त्या समस्यांना फेस करावं, कसं करावं हे समजत नाही, किंवा त्या ऑफिसमध्ये घडत असलेल्या पॉलिटिक्स, राजकारण आणि त्याच्यामुळे होणारी तुमचा मानसिक छळ, याला सामोरे कसं जावं, तर शल्मोन राजाचं हे नीतिसूत्रे निश्चितच तुमच्या उपयोगी पडेल. परमेश्वर तुम्हाला या वचनातून बोलेल, कारण वचन स्पष्टपणे सांगतं, 5वं वचन, ज्ञानी पुरुषाने ऐकावे, त्याचे ज्ञान वाढावे, बुद्धिमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा. आणि जे बुद्धिमान आहेत, हुशार आहेत, त्यांनी सुविचार किंवा चांगले विचार प्राप्त करून घ्यावेत. याच्यासाठी हे शल्मोनाचे नीतिसूत्रे आपल्यासाठी निश्चित रूपाने एक प्रेरणादायी ठरतील. पुढे शल्मोन राजा म्हणतो, बोध वचने व दृष्टांत, म्हणजे ही आयुष्याला बोधही देणारे आहेत आणि दृष्टांत देखील घडवून आणणार आहे. प्रियांनो, दृष्टांत ही अशी गोष्ट आहे जी थेट परमेश्वराकडून प्राप्त होते. परमेश्वर जिथे अद्भुतरित्या आपल्या अंतःकरणाची भेट घेतो आणि त्याचा संकल्प किंवा त्याच्या इच्छा, आकांक्षा तो आपल्याला त्या दृष्टांतात दाखवतो आणि त्यामध्ये आपल्याला तो चालवतो. निश्चितच देवाने काही ना काहीतरी दृष्टांत तुमच्यासाठी ठेवलेला आहे
आणि त्या दृष्टांतामध्ये तुम्हाला परमेश्वराला चालवायचंय. ही ही तुमची प्रार्थना जर आहे, तर निश्चित रूपाने तुमच्या त्या विनंतीला परमेश्वर प्रतिसाद देईल आणि तुम्हाला त्याचं प्रकटीकरण किंवा त्याचं स्पष्टीकरण परमेश्वर स्वतः देईल. पण गरज एवढीच आहे की तुम्ही देखील शलोमोन राजासारखं देवाच्या ज्ञानासाठी झटावं, ज्याप्रमाणे शलोमोन राजा झटला. पुढे आपण बघूयात की तो काय सांगतोय. 7वं वचन सांगतं, परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय. हीच इथे सगळ्यात मोठी किल्ली त्याने सुरुवातीलाच दिलेली आहे. कारण प्रियांनो, आज जर तुम्ही जगामध्ये बघताल, परमेश्वराचे भय मनुष्याला उरलेलं नाही. तो कोणी असो, तुम्ही असो, मी असो, बऱ्याच वेळेला एक धार्मिक व्यक्ती देखील असं पाऊल टाकतो जिथे जणू काही त्या व्यक्तीला देवाचं भयच राहिलेलं नाही. मग ते आर्थिक बाबतीत असोत किंवा नीतीने जगण्याच्या बाबतीत असोत. व्यक्ती असे जगतायत, आज हे जग असं जगतंय जणू काही परमेश्वर नाहीये, अस्तित्वातच नाहीये आणि जगण्यासाठी जे रीत आहे, जे माझी तत्व आणि माझे नियम, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो माय लाईफ अँड माय रूल्स, असं जगणारा व्यक्ती ज्याला स्वतःच्या जीवनाची काही नीतिमूल्य नाहीयेत, तो व्यक्ती जो कुणालाही घाबरत नाहीये, तो सुसाट त्याच्या आयुष्यामध्ये धावतोय, कुणाची फिकर करत नाहीये, असा व्यक्ती ज्याच्यावर परमेश्वर फार प्रेम करतो. कारण तो व्यक्ती त्याच्या जीवनाला कधीही गमावू शकतो आणि तो सतत धोक्यामध्ये आहे. कारण त्याला देवाचं भय नाहीये. परंतु परमेश्वर इतका दयाळू आहे की अशा व्यक्तींवर तो प्रेम दाखवतो. प्रियांनो, वचन आपल्याला स्पष्टपणे सांगतं की परमेश्वराचे भय अगोदर असणं फार महत्वाचं आहे. मग बऱ्याच वेळेला विचार येतो की जगामध्ये एवढे ज्ञानी आहेत ज्यांनी एवढा शोध लावला आणि काही ना काहीतरी त्यांनी जीवनाला किंवा जगाला देऊन गेलेले आहेत. मग त्यातही असे काही लोक आहेत जे देवावर विश्वास ठेवत नाहीत. मग त्यांचं काय म्हणावं? प्रियांनो, तरी देखील परमेश्वर त्यांच्यावर दया करतो. कारण अशी व्यक्ती ज्याला ज्ञानाची आवड आहे ना प्रियांनो, तो नम्र असतो, निश्चित नम्र असतो. त्याला ज्ञानाचं मौल्य कळतं आणि त्या व्यक्तीला परमेश्वराचे, जरी तो खऱ्या देवाला ओळखत नसला किंवा देव अस्तित्वात आहे की नाही याच्यामध्ये देखील तो गोंधळात असेल, तरी देखील परमेश्वराचं प्रेम त्या व्यक्तीसाठी आहे आणि तो देखील नीतीच्या मूल्याने जगत असतो. कारण त्याला माहितीये की ज्ञान हे त्याच व्यक्तीला प्राप्त होतो जो नम्रपणे ती गोष्ट स्वीकारायला तयार आहे. गर्विष्ठ किंवा मोठी छाती किंवा स्वतःलाच शहाणा समजणारा मनुष्य कधीच ज्ञान प्राप्त करून घेऊ शकत नाही किंवा अपग्रेड होऊ शकत नाही. का? कारण त्याला असं वाटतं की बाबा कोणीही मला शिकवण्याची गरज नाही, माझ्याकडे जे ज्ञान आहे ते माझ्यासाठी पुष्कळ आहे. परंतु जो परमेश्वराचे भय धरतो, ज्याला कळतं की चांगलं काय आहे, वाईट काय आहे आणि जे चांगलं आहे ते नम्रपणे ग्रहण करायला हवे, निश्चितच तो व्यक्ती देवावर विश्वास ठेवू अथवा न ठेवू, परमेश्वराचे भय त्या व्यक्तीच्या अंतःकरणात कार्य करतं. माझा विश्वास आहे की नक्कीच या मताशी तुम्ही सहमत असाल. जर सहमत असाल तर नक्की कमेंट करून मला कळवा. पुढे वचन सांगतं, 7वं वचन, की परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ आहे. जर तुम्हाला ज्ञान हवंय तर अगोदर आपल्यामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचे भय काम करणं फार महत्वाचं आहे. तेव्हाच कुठे आपल्याला ज्ञान प्राप्त होऊ शकतं. आणि ज्याच्या अंतःकरणात देवाचं भय आहे तो व्यक्ती नम्र आहे आणि ओपन माइंडेड आहे, मनमोकळा आहे, जो प्रत्येकाचे विचार ऐकून घ्यायला तयार आहे. कारण त्याला इतरांचा आदर सन्मान करायला आवडतो आणि परमेश्वराचे भय अशा व्यक्तीच्या हृदयात निश्चित काम करत असतं. 7वं वचन सांगतं, परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात. प्रियांनो, हे थोडं मार्मिक वचन आहे जे आपल्याला समजणं फार महत्वाचं आहे. कारण शलोमोन राजा इथे म्हणतोय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात. खूप अशी भाऊ बहीण आहेत, खूप अशी लोक आहेत ज्यांना असं वाटतं की ज्ञान घेण्याची गरज नाहीये, जे काय आहे ते आपण आपल्या अनुभवाने शिकू शकतो. होय,
असा व्यक्ती ज्याला काही पर्याय नाहीये, किंवा त्याला शिकता आलं नाहीये, त्याला जगिक ज्ञान किंवा शाळेमध्ये जाता आलं नाही, काही पर्याय किंवा काही अडचणी, परिस्थिती असू शकतात. परंतु त्याला ज्ञानाची किंमत असते, म्हणून तो त्याच्या लेकरांना शिकवतो, शिक्षण देतो. आता इथे मी देवाच्या शिक्षणाबद्दलही बोलत आहे आणि जगिक शिक्षणाबद्दलही बोलत आहे. कारण परमेश्वराला ज्ञानाची आवड आहे. मग ते ज्ञान जे आपल्या जीवनाला व्यवस्थित करणारा असो आणि योग्य मार्गाला लावून इतरांचा लाभ करणारा असो, निश्चितच ते ज्ञान वरून आहे. जे काही चांगलं आहे ते वरून आहे. आणि त्याची आवड धरणारा मनुष्य निश्चितच हुशार आहे. परंतु मूर्ख व्यक्तीला याची आवड नसते, त्याला घेणं देणं नसतं. माझा काय लाभ होईल याकडेच मूर्ख व्यक्ती बघत असतो. मग त्याची प्रगती जरी होत असली तरी त्या व्यक्तीला इतरांच्या मताची काहीच किंमत नसते. परंतु जो ज्ञानी आहे, ज्याला कळतं की कुठे कधी कसं वागायचं, बोलायचं, तो व्यक्ती हुशार आहे, ज्याला ज्ञानाची आवड आहे. वचन सांगतं, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात. शिक्षणाला फार महत्व आहे प्रियांनो. खूप सारे भाऊ बहीण मी पाहिलेत, ख्रिस्ती विश्वासकांमध्ये असोत किंवा इतर विश्वासकांमध्ये असोत. आपण कधीही शालेय शिक्षण सोडता कामा नये, परिस्थिती काहीही असो. मी तर म्हणेल की तुम्हाला 2 वेळचं 3 वेळचं जरी जेवायला भेटत नसेल तरी प्रियांनो शिक्षणाला किंमत द्या. बऱ्याच वेळेला आम्ही प्रार्थना घेत असताना, करत असताना, लोकांसाठी प्रार्थना करत असताना प्रियांनो मी पाहिलंय की खूप भाऊ बहीण जे शिक्षण अर्धवट सोडून देतात आणि बायबल वाचतात, प्रार्थना करतात. असं नाही की त्यांना शिकण्याची संधी नसते किंवा वय गेलेलं असतं. वय गेलेलं असलं तरी शिक्षणाला मात्र वय नसतं. प्रियांनो, शिक्षणाला बायबल फार किंमत देतं. मी त्यांना नेहमीच सल्ला देतो की तुम्ही शिका. शिक्षण जरी तुम्ही पूर्वी अर्धवट सोडलं असेल तरी पुन्हा शाळेमध्ये ऍडमिशन घ्या, कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या, की जेणेकरून तुम्हाला जे ज्ञान मिळेल त्याच्याद्वारे तुम्ही कमवू शकताल, चांगल्या हुद्द्याला जाऊ शकताल. आणि परमेश्वर अशा व्यक्तीला प्रतिफळ देतो जे शिक्षणाची आवड धरतात, ज्ञानाची आवड धरतात. जर तुम्हीही यावेळेला हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्ही शिक्षण अर्धवट सोडलेलं असेल, प्रियांनो, वेळ गेलेली नाहीये. आजच जा, ऍडमिशनची चौकशी करा आणि तुम्ही ज्या इयत्तेत शाळा सोडलेली असेल पुन्हा तिथून सुरुवात करा, किंवा 10वीची परीक्षा द्या, किंवा तिथून पुढे जे काही तुम्ही शिक्षण केलं असेल तिथून पुन्हा सुरुवात करा. परंतु शिक्षणाची आवड धरा. जो कोणी ज्ञानाने उणा आहे त्याने देवाकडे मागावे. ज्यांना लिहिता वाचता येत नाही, अशी पुष्कळ भाऊ बहीण किंवा आई आम्हाला कॉल करत असतात आणि सांगतात की मला बायबल वाचता येत नाही. प्रियांनो, तुम्ही इच्छा धरा. तुमच्या घरामध्ये किंवा शेजारी ज्या कोणाला लिहिता वाचता येते त्यांच्याकडून अ ब क ड एवढं तरी शिकून घ्या आणि नक्कीच तुम्हाला लिहिता वाचता येणार. कारण तुम्ही इच्छा धरताय शिक्षणाची, जे शास्त्रानुसार योग्य आहे. आणि देवाची देखील तीच इच्छा आहे. कारण वचन सांगतं, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात. शिक्षणाला कधीही तुच्छ मानू नये. कोणी म्हणतात ना की शिकलेल्या व्यक्तीचा मेंदू गुडघ्यात असतो. नाही प्रियांनो, असं कधीच नसतं. त्याचं शिक्षण त्याला जीवनाची एक कलाटणी देतं, एक योग्य मार्गदर्शन देतं. त्या शिक्षणाला किंमत देणं फार महत्वाचं आहे, कारण ते देवाकडून आहे. आमेन. आपण पुढे वाचूया. 8वं वचन, माझ्या मुला आपल्या बापाचा बोध ऐक. खूप महत्वाचं आहे. आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको. 9वं वचन, कारण ती तुझ्या शिराला भूषण व तुझ्या गळ्याला हार अशी आहेत. किती सुंदर मोत्याने जडलेली ही वचन आहेत प्रियांनो. शलोमोन राजा म्हणतो, माझ्या मुला आपल्या बापाचा बोध ऐक. बायबलमध्ये आई वडिलांच्या सन्मानाला फार मोठी किंमत आहे. आणि जो कोणी आपल्या आई वडिलांचा आदर सन्मान करतो, जो कोणी त्यांच्या मागण्याप्रमाणे किंवा त्यांच्या इच्छेप्रमाणे चालतो, तो देवाचा लाडका आहे. तोच देवाच्या इच्छेप्रमाणे कार्य करू शकतो. कारण प्रियांनो, थोरा मोठ्यांचा आशीर्वाद
आई वडिलांचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये काम करतो. कारण बायबलमध्ये जेव्हा तुम्ही पाहता की देवाचे सेवक संदिष्टे जेव्हा त्यांचा विवाह होतो, त्यांना लेकरं बाळ होतात आणि मग ते वयोवृद्ध होतात, ते त्यांच्या डोक्यावर हात ठेवून परमेश्वराकडे याचना करतात, विनंती करतात आणि त्यांना आशीर्वाद देऊन प्रार्थना करतात, आशीर्वादाची प्रार्थना करतात आणि तेच आशीर्वाद लेकरांच्या जीवनात पुढे कार्य करतात. पण जर एखादा मुलगा उद्धट आहे, ज्याला आपल्या आईवडिलांची कदर नाही, त्याला हे आशीर्वाद मिळणं फार कठीण आहे. बायबलमध्ये तर सांगितलंय की जर तुझ्या कळपामध्ये किंवा तुझ्या तंबूमध्ये किंवा तुमच्या गावात असा मुलगा आहे जो आपल्या आईवडिलांचं ऐकत नाही, उद्धट आहे, तर त्याला समज द्या. आणि तरीही तो ऐकत नसेल तर जुन्या करारात एक कठीण नियम दिलेला आहे मोशेच्या नियमशास्त्रात, की त्याला सगळ्यांसमोर आणा आणि धोंडमार करा. परमेश्वराची इच्छा मुळीच नाहीये प्रियांनो की अशी वेळ कुणावर यावी. परंतु मनुष्याचं मनच कठोर आहे. परंतु जो कोणी देवाच्या आज्ञा पाळतो आणि आपल्या आईवडिलांचा सन्मान करतो, बायबलमध्ये निर्गम 20 मध्ये त्याला एक सुंदर आशीर्वाद दिलेला आहे की जर तू तुझ्या आईवडिलांच्या आज्ञा पाळशील, त्यांचा आदर सन्मान करशील, तर जो देश परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. खूप सुंदर असा आशीर्वाद आहे. आणि म्हणून सलमोन राजा देखील तेच तत्व किंवा तीच आज्ञा पाळून हे अनुभवाने बोलत आहे. तो म्हणतो की माझ्या मुला आपल्या बापाचा बोध ऐक, कारण तो बाप खूप साऱ्या अनुभवातून गेलेला आहे. त्याने त्याच्या आयुष्यात चढ उतार पाहिलेले आहे. त्याने बघितले की काय गोष्टी केल्याने काय चुका घडतात आणि त्याची इच्छा हे एकच राहते की ज्या चुका मी आयुष्यात केल्यात ते माझ्या मुलांनी करू नये. म्हणून आपल्या बापाचा बोध ऐक. पुढे वचन सांगतं, आपल्या आईची शिस्त सोडू नको. ती आई जी आपल्या लेकरांना धार्मिक शिक्षणात वाढवते, आपल्या वडिलांच्या आदर सन्मानात वाढवते, तिची शिस्त सोडू नको. कारण तिला माया आहे, तिच्याकडे दया आहे. ती एक शिस्त आहे प्रियांनो जीवनाला मिळालेली. परंतु जो व्यक्ती या शिस्तीला, या वडिलांच्या बोधाला जुमानत नाही, ऐकत नाही, असा व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये बेफिक्री आयुष्य जगतो. तो व्यक्ती अशा हायवेवर धावतोय ज्याला आजूबाजूला जे नियम लिहिलेले आहेत त्याचं त्याला काहीही घेणं देणं नाही. अशा व्यक्तीच्या आयुष्यात अपघाती काहीही होऊ शकतं. आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा आई वडिलांशिवाय झटणारं कोण असतं? त्याच्यासाठी रडणारं, त्याच्यासाठी विनवणी करणारे आई वडिलांशिवाय कोणी नसतं. म्हणून तू आपल्या बापाचा बोध ऐक आणि आपल्या आईची शिस्त पाळ, कारण ती तुझ्या शिराला भूषण आहे. शिराला भूषण आहे म्हणजे काय, की खरंच आपल्या डोक्यावर तो मुकुट वस्तुरित्या नसतो, परंतु निश्चित रूपाने जेव्हा तुम्ही आई वडिलांच्या आज्ञेत राहता, त्यांनी दिलेली शिस्त पाळता, तर जे कुठलं काम तुम्ही हाती घेता परमेश्वर त्याच्यात तुम्हाला यश देतो आणि त्याचा एक वेगळाच आनंद असतो. आणि तेच तुमच्या डोक्याला भूषण आहे. जिथे चार चौघात तुमचं नाव उंच होतं आणि जिथे कुठे तुम्ही जाल तिथे प्रियांनो तुमचा नाव लौकिक होतो. का? कारण तुम्ही आई वडिलांच्या आज्ञेत आहात. ती तुझ्या शिराला भूषण आहे. परमेश्वर पाहतो, लोक पाहतात की हा व्यक्ती आपल्या आई वडिलांच्या शिस्तीत किती सुंदररित्या वाढलेला आहे. प्रियांनो, आता ही गोष्ट तुम्ही कशी घेताय मला माहिती नाही. जे ख्रिस्ती विश्वासक आहेत त्यांनी देखील ऐका. आपल्या भारतामध्ये एक रीत आहे थोरा मोठ्यांचे पाय धरण्याची. पाय धरणं याचा अर्थ त्याचं वर्शिप किंवा त्याची भक्ती करणं असा होत नाही. पाय धरणं, त्या वयोवृद्धांसमोर झुकणं म्हणजे त्यांना दिलेला तो आदर सन्मान आहे. जर तुम्ही त्यांच्यासमोर झुकायला तयार आहात, आपली मान खाली घालायला तयार आहात, तर याचा अर्थ तुम्ही त्यांना आदर सन्मान देताय. वर्शिप किंवा भक्ती हा वेगळा भाग आहे. तुम्ही त्यांची भक्ती नाही करत आहे, परंतु याच्याबद्दल खूप सारे गैरसमज आहे ख्रिस्ती विश्वासकांना. परंतु निश्चितच हे तुमच्या अंतःकरणावर अवलंबून आहे की तुम्ही या गोष्टीला कसे घेता.
परंतु जो कोणी आपल्या आई वडिलांसमोर झुकायला तयार आहे, त्यांना मान सन्मान द्यायला तयार आहे, परमेश्वर त्या व्यक्तीला उंच केल्याशिवाय राहत नाही. कारण जर आपण दिसणाऱ्या आई वडिलांसमोर झुकत आहोत, त्यांचा आदर सन्मान करत आहोत, तर न दिसणारा देव तुम्हाला खूप मोठं प्रतिफळ देणार आहे. परंतु जर जो व्यक्ती आपल्या दिसणाऱ्या आई वडिलांनाच जर सन्मान देत नाही, तर तो न दिसणाऱ्या देवाला काय सन्मान देणार? कारण त्यांच्या उदरी आणणारा तोच परमेश्वर आहे. तुमच्या जीवनात त्या आई वडिलांचं प्रेम देणारा तो एकमात्र देव आहे. पुढे आपण बघूयात 10वं वचन. माझ्या मुला, पापी जन तुला भूलथाप देतील, तर तिला वश होऊ नको. पापी व्यक्ती तुम्हाला भूलथाप देईल किंवा तुमचं अंतकरण वळवून तुम्हाला अशा मार्गाला नेतील जिथं तुम्ही नाही गेलं पाहिजे. तुम्हाला बेशिस्तपणे वागण्याला उत्स्फूर्त करतील जिथे तुम्ही नाही गेलं पाहिजे, ज्या गोष्टी तुम्ही नाही केल्या पाहिजेत. परंतु मनुष्याचं मनच असं आहे ना, ज्याला पापी गोष्टी सहजरित्या आकर्षिल्या जातात. परंतु शलोमोन राजा इथे आपल्याला निक्षून सांगतोय की तू तुझ्या आई वडिलांच्या आदर सन्मानात जेव्हा चालतील, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव की पापी जनांच्या मार्गाने जात असताना त्यांच्या भूलथापाला तू भुलवला जाऊ नकोस. माझ्या मुला, पापी जन तुला भूलथाप देतील, तर तिला वश होऊ नको. तर तिला वश होऊ नको म्हणजे कुठल्याही प्रकारे त्यांच्या बाजूला कल्ला जाऊ नकोस, चुकला जाऊ नकोस, जेणेकरून तुम्ही तुमचा जीव पाशामध्ये टाकताल. पुढे आपण बघूयात 11वं वचन. ते म्हणतील, आम्हा बरोबर ये, आपण रक्तपात करण्यास टपून बसू, निर्दोषी मनुष्याकरिता निष्कारण लपून बसू. कारण त्यांच्या जगण्याची पद्धतच ती आहे की काहीही करून आपला फायदा कसा झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण इतरांवर टपून बसू, जेणेकरून आपल्याला पैसा मिळेल, आपल्याला नफा मिळेल, मग इतरांचं नुकसान झालं तरी चालेल. मग अशी व्यक्ती चोरी करायला, डाका टाकायला किंवा इतरांचा अपराध, खून खराब करायला मागे पुढे पाहत नाही. कारण त्यांना ना आई वडिलांची शिस्त आहे, ना आदर सन्मान आहे, ना देवाची भीती आहे. परंतु शलोमोन राजा म्हणतो, तर तिला अशा शिक्षणाला, अशा बोधला, अशा कानावर पडलेल्या शब्दांना वश होऊ नको. 12 वचन सांगतं, त्यास जिवंतपणेच अधोलोकाप्रमाणे गट्ट करू, गर्तेत गडप होण्याप्रमाणे सात्विकास गिळून टाकू. म्हणजे जे सरळ वागणारे आहेत, जे शांत आहेत, अशा व्यक्तींना आपण धरू. जे शक्तीने कमी आहेत, अशक्त आहेत, कमकुवत आहेत, अशांना आपण पकडू, त्यांच्याकडून येणारी मालमत्ता गट्ट करू आणि आपण मौज मजा करू. प्रियांनो, आपल्या जीवनातही आपण बऱ्याच वेळेला अशा गोष्टी घडताना पाहतो, जिथे एखादा व्यक्ती शांत स्वभावाचा आहे, त्या व्यक्तीला गिळण्यासाठी, त्याच्यावर टपून बसण्यासाठी खूप लोक आतुर असतात आणि त्याचा फायदाही घेतात. असं नाही की त्याच्या पैशाचाच फायदा घेतील, त्याच्या ताकदीचाही फायदा घेतील. तो कमकुवत आहे ताकदीने म्हणून त्याचा वेगळ्या मार्गाने फायदा घेतील आणि त्याला अडचणीत टाकणारे आहेत. स्वतः केलेल्या चुका त्याच्यावर टाकणारी लोक आहेत. परंतु बायबल आम्हाला सांगतं की अशी लोक जी अशा व्यक्तीचा फायदा घेतात, त्यांच्या मार्गे जाऊ नको. कारण कमकुवत, अशक्त लोकांचा कैवार घेणारा परमेश्वर आहे, ज्याला कोणीच नाही. जे आशा हरवून बसलेत त्यांचा तो परमेश्वर आहे. भग्न आणि अनुतप्त हृदयांच्या सानिध्य वसणारा तो देव आहे. परमेश्वर म्हणतो, वचन सांगतं की न जाणो परमेश्वर त्यांचं ऐकेल आणि तुझ्यावर त्याचा हात पडेल. पुढे वचन काय सांगतं बघूयात आपण. 13 वचन. आपणास सर्व प्रकारचे मौल्यवान पदार्थ मिळतील. ती लोक म्हणतायत जी पापी आहेत, ज्यांनी आपल्या मनात कट कारस्थानं योजलेली आहेत. आपणास सर्व प्रकारचे मौल्यवान पदार्थ मिळतील, आपली घरे लुटीने आपण भरू. ती लोक म्हणतायत की आपण लुटू, मौज मजा करू, शॉर्टकट घेऊ. जीवनामध्ये शॉर्टकट हे खूप भयानक आहे. जिथे आपण सरळ मार्गाने जायला हवंय, जिथे
परमेश्वराने आपल्याला एक रीत दिली, नीतीची सूत्रे दिलेत, ते सोडून जर आपण वेगळ्या मार्गाने जायला लागलो, प्रियांनो, आपण आपलं जीवन स्वतःच धोक्यात टाकत आहोत. परमेश्वर कधीही कुणाला त्रास देत नाही, कधीही कुणाच्या जीवनात संकट त्रास आणत नाही. बायबलमध्ये दुःख त्रास आलेले आहेत, परंतु त्याला एक वेगळी परिभाषा आहे, त्याला एक वेगळा अभ्यास आहे. परंतु देव कधीच स्वतःहून लोकांच्या जीवनात दुःख त्रास आणत नाही. जो काही पर्याय आपण निवडतो त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. पण परमेश्वर प्रत्येक त्या पर्यायामध्ये आपल्या बरोबर आहे, हा विश्वास आपण ठेवायला हवाय. परमेश्वर सोडत नाही कधी कोणाला, कारण त्याला माहिती आहे की जर त्या परमेश्वर आपल्याला सोडून गेला तर आपलं जीवन खूप धोक्यात पडू शकतं. पुढे वचन सांगतं, आपणास सर्व प्रकारचे मौल्यवान पदार्थ मिळतील, आपली घरे लुटीने भरू. 14 वचन सांगतं, तू आमचा भागीदार हो. ते तुम्हाला भागीदार होण्यास प्रवृत्त करतील. आपण सर्व एकच पिशवी बाळगू. कट कारस्थान रचणं. 15 वचन सांगतं, तर माझ्या मुला, त्यांच्या मार्गाने तू जाऊ नकोस, त्यांच्या वाटेने आपले पाऊल पडू देऊ नको. अशी लोक जे तुम्हाला चुकीचा सल्ला देतात, चुकीची मसलत देतात आणि त्यांच्या चुकीच्या मार्गाचा सल्ला ते तुम्हाला देखील देतात, अशा व्यक्तीच्या सहभागितेत जाणं आपल्यासाठी घातक आहे. असं नाही की त्यांच्याशी मैत्री तोडावी, कारण तसं असेल तर प्रियांनो, आपण जगाला प्रेम कसं देणार? कारण आपण स्वतःही तसेच होतो. म्हणून अशा लोकांशी 4 हात दूर राहूनच त्यांच्याशी एक नातं जोडलेलं राहायचंय. परंतु त्या गोष्टी ज्या देवाच्या नीतीच्या विरुद्ध आहेत, अशा बाबतीत आपल्याला सावध राहून, चतुर राहून त्यांच्याशी एक हात दूर राहायचंय. कारण परमेश्वर सात्विकांचा मार्ग पाहतो आणि त्याप्रमाणे त्यांना प्रतिफळ देतो. पुढचं वचन, कारण त्यांचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात. आपलेही पाय कधी कधी दुष्कर्म करायला धावतात. माहित नाही का हृदयामध्ये असं काय चालतं, अंतःकरणामध्ये असं काय चालतं, पापाविषयी एक आकर्षण निर्माण होऊन आपण सहजरित्या अशी धाव घेतो त्याच्याकडे की जणू काय परमेश्वर आपल्यासाठी काहीच मोल ठरत नाही. आपण इतक्या चटकन देवाचा हात सोडून जातो आणि जे समोर दृश्यमान दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्याकडे धाव घेतो, त्याला मिठी मारतो आणि मग परमेश्वराचा हात, त्याची नीतीची मूल्य, त्याचं शिक्षण एका क्षणात आपण सोडून देतो. का? कारण ती दिसणारी गोष्ट आपल्यासाठी फार मौल्यवान वाटते. मग तो पैसा असो, व्यक्ती असो, काहीही असो. परंतु परमेश्वर ज्याला आपल्या जीवनामध्ये काय चांगल्या गोष्टी पाहिजेत हे चांगलं माहिती आहे. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये आपण घेतलेले चुकीचे निर्णय, जिथे आपण स्वतःच देवाचा हात सोडून देतो. बघा, परमेश्वराचं वचन सांगतं की मी कधीही तुला सोडणार नाही, कधीही टाकणार नाही. मी जे बोलतोय ते लक्षपूर्वक ऐका. वचनाप्रमाणे परमेश्वर आपला हात कधीच सोडत नाही, कधीच टाकत नाही, जरी आपण पाप केलं तरीही. कारण बघा, एदेन बागेमध्ये जेव्हा आदाम आणि हव्याने पाप केलं तेव्हा त्यांना शोधत परमेश्वर आलाय. आदाम आणि हव्याने परमेश्वराला नाही शोधलं, स्वतः प्रभू येशू त्यांना शोधत आला आणि त्याने आदामाला हाक मारली. कारण परमेश्वराला माहितीये की पापामध्ये मनुष्याची बुद्धी काम करत नाही देवाला हाक मारण्याची. तिथे परमेश्वरच पहिलं पाऊल घेतो. परमेश्वरालाच माहिती असतं की माझं मेंढरू हरवलंय आणि तोच पहिलं पाऊल टाकून आपल्याला शोधत येतो आणि आपणच देवाचा हात सोडलेला असतो. का? कारण आपलं आकर्षण त्या दुष्कर्माकडे अधिक धाव घेत असतं. परंतु परमेश्वर म्हणतो की अशा व्यक्तींच्या सहवासात तू जाऊ नये, जेणेकरून तुझीही पावलं तशी पडतील. पुढे वचन सांगतं, आणि रक्तपात करण्यास त्वरा करीतात. एकदम त्वरा करतात. त्यांना पटकन आवडतं की पटकन हे केलं पाहिजे आणि पैसा मिळवला पाहिजे किंवा आपली भरभराट व्हायला पाहिजे. मग दुसऱ्याचं नुकसान झालं तरीही चालेल. प्रियांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. जेव्हा कधी ज्याचं नुकसान झालंय, आता इथं मी ख्रिश्चन किंवा इतर विश्वासक यांच्याबद्दल नाही बोलत आहे.
आपल्यामुळे ज्या कोणाचं नुकसान झालंय, तो कोणीही असो, त्याची ओरड थेट परमेश्वरापर्यंत जाते आणि त्या व्यक्तीची ती ओरड आपल्या जीवनामध्ये वाईट कृत्य किंवा वाईट गोष्टी घडायला सुरुवात होते. कारण त्या व्यक्तीचा आवाज थेट परमेश्वरापर्यंत जातो. परमेश्वर बोलत असतो की तू या मार्गाने जाऊ नकोस. ही नीतीची मूल्ये त्याच प्रकारे मार्गदर्शन करतात. परंतु जर व्यक्तीने ऐकलं नाही, तो त्याच्याच बेफिक्रीमध्ये चालत राहिला, ना तो कोणाचं ऐकत नाही, तो त्याच्या आईवडिलांचं ऐकत नाहीये, ना कोणाचा आदर सन्मान करत नाही, वयोवृद्धांचं ऐकत नाहीये, असा व्यक्ती हट्टी होऊन स्वतःच्या नाशाला स्वतःच कारणीभूत ठरतो आणि पारद्याच्या पाशात तो स्वतःच अडकला जातो. इथं पारधी म्हणजे स्वतः दुसरा कोणी नसून सैतान आहे, जो तुमच्यासाठी हे सर्व जाळं आखतो. तोच अशा व्यक्तींना तुमच्या सहभागितेत पाठवतो, ज्याचं तुम्ही ऐकताल आणि भुरळीत पडून तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेतात. परंतु परमेश्वर म्हणतो की माझ्या मुला, या गोष्टींच्या नादी तू लागू नको. आपल्या आई वडिलांचा मान सन्मान कर, त्यांचा बोध ऐक, वडिलाचा बोध ऐक आणि आपल्या आईच्या शिस्तीत चाल. पुढे वचन सांगतं, एखाद्या पक्षाच्या डोळ्यात देखत जाळे पसरणारे व्यर्थ होय. म्हणजे तो पक्षी पाहतोय आणि तरी देखील एखादा व्यक्ती त्याचं जाळं आखतोय आणि त्या पक्षाला कळते की पुढे जाळं आहे आणि तिथे मला जायचं नाही. हा व्यक्ती तसाच आहे. ते आपले रक्तपातासाठी टपतात, ते आपल्याच प्राणघातासाठी दडून बसतात. ती व्यक्ती जे इतरांच्या दुष्टतेसाठी काही ना काहीतरी करत असतात, इतरांचं नुकसान होऊन आपला कसा लाभ होईल याच गोष्टीकडे पाहतात, अशी व्यक्ती स्वतःच त्या जाळ्यामध्ये बरोबर फसतात. आज नाही तर उद्या त्याचा मोबदला त्यांना आपोआप मिळतो. कारण परमेश्वर हा प्रत्येकाचं अंतःकरण जाणून त्यांच्या कर्माप्रमाणे, त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणे किंवा त्यांच्या त्या वागणुकीप्रमाणे प्रतिफळ देणारा तो देव आहे. आणि हे प्रतिफळ परमेश्वराकडून नेहमी चांगल्या गोष्टीच येतात. परंतु जर मनुष्य त्या चांगल्या गोष्टी स्वीकारायला तयार नाही, ते ज्ञान स्वीकारायला तयार नाही, तर निश्चित रूपाने वाईट गोष्टी त्याच्यासाठी टपून बसलेल्याच आहेत. ज्ञानाचा अव्हेर करणारा व्यक्ती, परमेश्वराचं भय न बाळगणारा व्यक्ती स्वतःच त्या पाशामध्ये आपोआप ओढवला जातो. पुढे वचन सांगतं, 19व वचन, धनाचा लोभ धरणाऱ्या सर्वांची गती अशीच होते, अशीच आहे. जे कोणी पैशाचा लोभ धरतात, बघा बायबल हे संपत्तीला वाईट म्हणत नाही. पैसा कमवणं ही चांगली गोष्ट आहे, परंतु पैशाची हाव धरणं ही भयानक गोष्ट आहे. भयानक इतकी वाईट गोष्ट आहे की जिथे आपण स्वतःच त्या पाशात पडून स्वतःचा सर्वनाश करून घेतो. परंतु परमेश्वर कष्टाला प्रतिफळ देऊन उंच करणारा देव आहे. आणि जर तोच पैसा आपल्याला देवापासून विभक्त करत असेल, तर प्रियांनो, तो मार्ग नाशाकडे जाणारा आहे. वचन सांगतं, धनाचा लोभ धरणाऱ्या सर्वांची गती अशीच आहे. कशी आहे? जो व्यक्ती आपल्यासाठीच पाश खणतो, आपल्यासाठीच तो पाश आखतो आणि त्याच्यामध्ये अडकला जातो, ती आपल्या मालकाचा जीव घेते. मालकाचा जीव घेते. किती भयानक गोष्ट आहे प्रियांनो. असा व्यक्ती असा कर्मचारी जो आपल्या मालकाचं सतत नुकसान करायला टपून बसलाय. आता ही गोष्ट लक्ष देऊन ऐका. आपण जेव्हा देवावर विश्वास ठेवतो, जिवंत देवावर विश्वास ठेवतो, येशू ख्रिस्ताच्या शिक्षणावर चालतो, तेव्हा कुठल्याही प्रकारे, जर तुम्ही कामगार असाल, जर तुम्ही व्यावसायिक असाल, पहिलं तर तुम्ही जर कामगार आहात, काम करताय, तर तुम्ही तुमच्या कामामध्ये तुमचा 100% तुम्ही द्यायलाच हवंय. कारण ते कष्ट तुम्हाला परमेश्वराने आशीर्वाद म्हणून दिलंय. आणि जेव्हा ते कष्ट करून तुम्हाला प्रतिफळ मिळतं, महिन्याचा पगार मिळतो, त्याचा आनंद वेगळा आहे. परमेश्वर त्या प्रामाणिकपणाने केलेल्या कष्टाला प्रतिफळ देणारा देव. परंतु जो व्यक्ती आपल्या मालकाला जुमानत नाही, त्याचं ऐकत नाही, कामामध्ये आपण शॉर्टकट घेतो, कामचुकारपणा करतो,
असा व्यक्ती कधीच त्याच्या जीवनामध्ये काय म्हणतात त्याला की प्रगती करू शकत नाही. जरी त्याने प्रगती केली तरी ती तात्पुरती आहे. कारण त्याला कुठला अनुभवच नाहीये. त्याला फक्त एवढंच माहिती आहे की बाबा नुकसान कोणाचं जरी तरी झालं तरी चालेल. माझा एवढा वेळ जातोय, मला माझा पगार मिळतोय. मग ते काम मी करू अथवा न करू, माझं 8 तास मला इथे कामावर घालवायचे आणि महिन्याचा पगार मला मिळवायचा आहे. अशी मनस्थिती असणारा व्यक्ती जीवनामध्ये काहीच नवीन करू शकत नाही. आणि जो कोणी प्रामाणिकपणे आपल्या मालकाची कशी प्रगती होईल याकरिता झटतो, ते काम माझं आहे, माझ्या परमेश्वराचं ते काम आहे आणि मी पूर्ण शक्ती पणाला लावून ते करील, हे जो कोणी इच्छा बाळगतो, एक ओनरशिप घेऊन जो कोणी काम करतो, त्याला निश्चितच प्रतिफळ आहे. आणि जो कोणी अशा प्रकारे कष्ट करतो, त्याला योसेफाप्रमाणे प्रतिफळ आहे. तो योसेफ ज्याने प्रामाणिकपणे काम करून जो पोटिफर होता, एक कारभारी होता, मोठा कारभारी होता, त्याच्या त्या दरबारात किंवा त्याच्या घरामध्ये काम करून त्याने इतका प्रामाणिकपणा त्याला दाखवला की तो पोटिफर जो त्याचा मालक आहे, त्याने त्याच्या हवाली योसेफाच्या हवाली घरातल्या सगळ्या चाव्या दिल्या, तिजोरीच्या चाव्या दिल्या आणि तो योसेफाला म्हटला की हे बघ, हे सर्व काही आजपासून तू सांभाळायचंय. मी फक्त जेवणाच्या ताटावर बसेल तेवढाच काय तो मी उरलोय. बाकी हे सगळा व्यवहार, या सगळ्या गोष्टी तुझ्या मालकीच्या तू समज. किती सुंदर गोष्ट आहे. मालकाचा हा विश्वास असणं प्रियांनो खूप आनंद देणारी गोष्ट आहे. परंतु जर आपण असं समजायला लागलो की कोणी मला बघत नाही, मी काम करू अथवा न करू, तर प्रियांनो त्याचा मोबदला तुम्हाला आपोआप मिळेल. पण कष्ट करणाऱ्याला, प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्याला आणि आपल्या मालकाची प्रगती करणाऱ्याला निश्चितच प्रतिफळ आहे. कारण ते कष्ट देवाकडून आहेत. आणि जो कोणी व्यवसाय करतो त्याने नेहमी हाच विचार करावा की माझ्या प्रोडक्टच्या द्वारे इतरांचा लाभ कसा होईल, इतरांचं जीवन सोपं कसं होईल, याकरिता जो झटतो त्याला मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे, त्याला दर्जा आहे. कारण तो इतरांचा लाभ कसा व्हावा याकडे तो लक्ष देतो. परंतु दुष्ट व्यक्ती तसे नाहीत. त्यांना फरक पडत नाही. त्यांना फक्त लूट पाहिजे, इतरांकडून पैसा हवाय. स्वतः लोकांना काही द्यायचं नाही, तर लोकांकडून कसं लुबाडता येईल, त्यांच्याकडून कसं घेता येईल याचकडे त्याचं लक्ष असतं. असा व्यक्ती स्वतःसाठी खड्डा, स्वतःचं नुकसान तो स्वतःच खणून घेतो. माझा विश्वास आहे की ही 19 वचनं तुम्हाला समजलेली आहेत आणि इथून पुढची देखील वचनं आपण पुढच्या भागात शिकणार आहोत. प्रियांनो, ही जर नीतीची सूत्रे तुम्हाला समजलीत आणि तुमच्या जीवनाला एक योग्य मार्गदर्शन देणारी ठरलीत, तर प्रियांनो तुम्ही देखील बायबल वाचा आणि हे वैयक्तिकरित्या तुम्ही हे वाचा, त्याच्यावर मनन करा आणि परमेश्वर तुमच्याशी काय बोलत आहे याचा अनुभव घ्या. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल, परमेश्वराचं वचन तुमच्या अंतःकरणामध्ये खोलवर रुजला असेल, तर नक्कीच या चॅनलला सहाय्य करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन याला क्लिक करून ते दाबा. म्हणजे तुमच्यापर्यंत जेव्हा पण आम्ही व्हिडिओ अपलोड करू, तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचेल आणि तुम्ही त्याच वेळेला किंवा थोड्या वेळाने जेव्हा कधी तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि देवाचं वचन अभ्यासू शकता. प्रियांनो, या युट्यूब चॅनलच्या द्वारे आपण देवाचं कार्य करत आहोत आणि खूप सारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाऊ बहीण रोज संध्याकाळी एकत्र येऊन बायबलचा अभ्यास ऑनलाईन करत आहे. होय, गुगल मीटच्या द्वारे आम्ही सर्वजण एकत्र येतो, भेटतो आणि देवाचं वचन बारकाईने पाहत आहोत. आणि जर तुम्हाला इच्छा आहे की मलाही बायबलची वचनं शिकायची आहेत आणि मला नवीन नवीन बायबलची रहस्य शिकायची आहेत, वचनाची रहस्य शिकायची आहेत आणि परमेश्वराची योजना तुमच्यासाठी, माझ्यासाठी काय आहे हे जर जाणून घ्यायचं, तर नक्की त्या बायबल स्टडीला जॉईन करा. घर बसल्या ती बायबल स्टडी तुम्हाला घेता येणार आहे. जो डिस्क्रिप्शन मध्ये किंवा आत्ताच्या ज्या स्क्रीनवर आहे तो तुम्हाला नंबर दिसतोय,
तो आमचा व्हॉट्सअपचा नंबर आहे. त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा. आणि जर तुम्हाला बायबल स्टडी हवी आहे, तर मला बायबल अभ्यास हवा आहे असं तुम्ही टाईप करून मेसेज करू शकता, जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्हाला इच्छा आहे. मग त्यावेळेला आम्ही तुमचा नंबर सेव्ह करू आणि रोज संध्याकाळी 6:15 ते 7:30च्या दरम्यान हा आपला बायबल अभ्यास होत असतो. तेव्हा त्याची लिंक तुम्हाला येईल आणि त्याद्वारे तुम्ही गुगल मीटच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर माध्यम आहेत त्याच्याद्वारे आपण भेटू आणि बायबल अभ्यास शिकू. तर नक्की जर तुमची इच्छा आहे तर आपण त्या बायबल अभ्यासाला भेटूयात आणि जो अनुभव इतर भावंड घेत आहेत त्यात देखील त्या सहभागितेत तुम्ही सामील होताल आणि परमेश्वराच्या वचनाचा अनुभव घेताल. हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा. तुमचे नातेवाईक, तुमचे भाऊ बहीण, तुमचे मित्र, तुमचे चर्च मंडळी त्यांच्या बरोबर हा मेसेज शेअर करा की जेणेकरून त्यांच्याही जीवनाला एक योग्य कलाटणी मिळेल, आशीर्वाद मिळेल आणि ते तुम्हाला देखील आशीर्वाद देते. आणि जर या मिनिस्ट्रीला तुम्हाला सपोर्ट करायचा आहे तर नक्की जुडले जा, सबस्क्राईब करा आणि या सभेला किंवा या बायबल स्टडीला येऊन अधिकाधिक परमेश्वराच्या वचनात वाढा. देवबाप तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करूयात. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणि नक्कीच माझा विश्वास आहे की या प्रार्थनेवर जर तुमचा विश्वास आहे तर परमेश्वर त्याच्या अद्भुत सामर्थ्याने तुमच्या सर्व विनंत्या पूर्ण करून तुम्हाला आशीर्वाद देईल. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ पित्या, या वेळेला मी प्रार्थना करतो त्या प्रत्येक व्यक्तीसाठी जो व्हिडिओ ते भाऊ किंवा बहीण ते पाहत आहेत. प्रभू येशू, तुला माहिती आहे प्रभू, आम्ही आमच्या जीवनात काय केलेलं आहे आणि काय करण्याची इच्छा धरतो. प्रभू येशू, या सर्व इच्छा आकांक्षा आम्ही तुझ्या पायाजवळ ठेवत आहोत. तू तुझ्या सामर्थ्याने त्या इच्छा आकांक्षा पूर्ण कर. प्रथम आम्ही क्षमा मागतो आमच्याकडून घडलेल्या पापाबद्दल आणि अपराधांबद्दल. प्रभू, तू दयाळू आहेस, कृपाळू आहेस. तुला दया करायला, प्रेम करायला आवडतं आणि त्याच तुझ्या सामर्थ्याने प्रभू क्रूसावर तू आमच्या सर्व पापांची क्षमा केलेली आहेस याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि जो कोणी त्या बलिदानावर, त्या क्रूसावरच्या तुझ्या मरणावर, तुला गाडल्या जाण्यावर आणि तुझ्या पुनरुत्थित होण्यावर विश्वास ठेवतायत प्रभू, त्या प्रत्येक भाऊ बहिणीला तुझा आशीर्वाद दे आणि त्यांचं जीवन तुझ्या आशीर्वादाने भरून टाक. प्रभू येशू, तू पाहतोयस की त्या ऐकणाऱ्या भाऊ बहिणीच्या जीवनात किती दुःख आहे, त्रास आहेत, वेदना आहेत. प्रभू येशू, तू त्या सर्व ऐकलेले आहे, माझा विश्वास आहे. तर त्या सर्व विनंत्या प्रभू तू मान्य केल्यास, त्यांना आशीर्वाद दिलाय, माझा विश्वास आहे. तू त्यांच्या संगतीसोबती राहा, त्यांना कधीही निराश होऊ देऊ नकोस. तर त्याचं जीवन तुझ्या आशीर्वादाने भरून टाक. कारण ही प्रार्थना तू ऐकलीस म्हणून आभार मानून ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात, गौरवी नावात करतो, म्हणून तुम्ही ऐका पित्या. आमेन. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्याशी जोडले जा. थँक्यू सो मच भावांनो बहिणींनो, हा व्हिडिओ पूर्णपणे ऐकल्याबद्दल आणि देवाचं वचन समजून घेतल्याबद्दल. थँक्यू सो मच.